हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर। तर कशा सगळे मजेत ना? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे। तर मस्त राहा, स्वस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा। आणि फ्रेंड्स, आयुष्य हे एकदाच आहे, म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा। तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओचा विषय आणि थंबनेल तुम्ही बघितलेलंच आहे। डोक्यावर हात मारायची वेळ आलेली आहे आता, कारण बापरे काय हौशीने मी आयफोन घेतला होता। मला वाटलं आयफोन बापरे, पण ते वापरायला जमलं नाही मला। असं झालं, म्हणजे ते आयफोन 13 घेतला होता आणि तो पण एवढा महाग मोबाईल होता। बरं, आता तो घेतला तर घेतला, वापरता नाही आलं, कारण जे आपले अँड्रॉइड मोबाईल असतो ना त्याचे सेटिंग खूप वेगळे असतात आणि आयफोनचे तर बापरे एकदमच वेगळ्या लेवलचे। म्हणजे साधारण समजू शकत नाही तो मोबाईल। जो व्यक्ती नवीन आहे ना त्याला तर अजिबात समजू शकत नाही। तर मी घेतला हौशीने, मस्त वापरून बघावं म्हणलं। ते आयफोन कसं वापरतात ते शिकायलाच मला महिना गेला। बरं, जेमतेम शिकली मी तो मोबाईल, तर नको वाटायला लागला, लय बोर व्हायला लागला, कारण ते आयफोनचा कॅमेरा आणि बरेच प्रॉब्लेम आले मला त्याच्यामध्ये। त्यामुळे मग नाविलाज तो तुम्हाला माहिती, सर्वात अगोदर माझा ओप्पो 25 मोबाईल होता। त्याच्यानंतर आणि हां, अजून एक गोष्ट क्लिअर करायची, जो माझा ओप्पो 25 मोबाईल होता ना तो माझ्या एका फ्रेंडने घेऊन दिलं होतं, पण मी कधीच त्या फ्रेंडला मोबाईल घेऊन दे बोलली नाही मी। त्यांनी स्वतःहून घेऊन दिला आणि नव्हती घेत तर मला असं सांगितलं की काय झालं, मित्र एखादं गिफ्ट घेऊन देऊ शकत नाही का? असं कुठं गरजेचं आहे का की 1500च्या वर गिफ्टच देऊ शकत नाही? मग नाविलाज मी घेतलं, ठीक आहे। आणि काही लोकांनी त्याच्याही अफवा पसरवल्या, बरं असू द्या, तो विषयच घ्यायचा नाही। तर त्याच्यानंतर तो मोबाईल माझ्या म्हणजे भांडणामध्ये फुटला म्हणजे पुढच्या व्यक्तीने जाणून फोडला। बरं, तो फोडून त्याला दम नाही निघला तर पार ठेसून काढला तो मोबाईल, आणि तो मोबाईल तुम्ही बघितला पण माझ्या व्हिडिओमध्ये। तर त्याचा तर पूर्ण सत्यानाश झाला आणि माझ्याकडे मोबाईल नव्हता। नावेलाच मला एमर्जन्सी मोबाईल घ्यायचा होता आणि मोबाईलच्या दुकानात गेली। मला वाटलं पण नव्हतं की मी आयफोन घेईल म्हणून, पण विषय असा झाला की दुसरा मोबाईल जेव्हा मला घ्यायचा होता त्यावेळेस तो पण हप्त्यावरच घ्यायचा होता, कारण पहिल्या मोबाईलचे हप्ते फिटले होते, एखादा हप्ता राहिला होता, तो पण फिटल्यामध्येच गिनती होती। तर दुसरा मोबाईल घेतला मी, आणि दुसरा मोबाईल घेतला तर त्याला 3500 रुपये हप्ता येत होता आणि डाऊन पेमेंट पण 7-8 हजार रुपये येत होता। पण वेळेवर माझ्याकडे पैसे पण नव्हते आणि डाऊन पेमेंट पण आपला हप्ता पण मी एवढं भरू शकत नव्हती। मग करायचं काय, मला काही समजत नव्हतं, पण मोबाईल घेणं गरजेचं होतं। मग दुकानवाल्यालाच विचारलं, म्हणलं असं काहीतरी मोबाईल द्या मला की जेणेकरून हप्ता पण कमी बसेल आणि डाऊन पेमेंट पण कमी बसेल। मग मला त्याने दिला आयफोन। मग मी खुश झाली, म्हणलं आयफोन तर घेतला, पण त्याची होती 2 वर्षाची फेड। म्हणजे जे EMIवर आपण मोबाईल काढतो तर हप्ते भरावे लागतात, तर 2 वर्षाचे हप्ते भरायचे, ते पण 2200 रुपयाचे। त्याच्यानंतर डाऊन पेमेंट त्याला फक्त 2000 रुपये होता आणि त्यावेळेस होते माझ्याकडे 2000। तर नाविलाज मी तो मोबाईल घेतला। म्हणलं चला एक प्रकारे हाऊस पण पूर्ण होऊन जाईल, इच्छा होती खूप दिवसाची मोबाईल। पण आयफोन कशाला म्हणतात, तो आयफोन 11, 12, 13, 14, 15, 16 हे मला माहीतच नव्हतं, नुसतं आयफोन म्हणून घेतला मी। त्याच्यानंतर एवढा पस्तावा झाला तो आयफोन वापरून, म्हणलं बापा उगाच घेतला, डोक्याला ताण झालं। एक तर तो मोबाईल वापरता येत नाही, त्याच्यात मराठी टायपिंग होत नाही आणि 2 सिम बसत नाही, बरेच प्रॉब्लेम होते। कंटाळली शेवटी, काय करू, लय विचार केला। तर एक विचार आला डोक्यात, म्हणलं हा मोबाईल एक्सचेंज करायचा, हा द्यायचा आणि दुसरा घ्यायचा। पण तसं पण शक्य होत नव्हतं, कारण तो मोबाईल होता 50,000चा आणि दुसरा मोबाईल घ्यायला म्हणल्यावर त्याला 10-20 हजार रुपये लॉस येत होता। मग म्हणलं आता काय करावा, मग नाविलाज मला माझा 20,000चं नुकसान करून घ्यावं लागला। आणि आता हा जो मोबाईल तुम्ही बघताय, म्हणजे याच्यावर जे तुम्ही व्हिडिओ बघताय तर हा मोबाईल आहे, हा बघा, जस्ट नाव आत्ता घेऊन आणलेला आहे हा मोबाईल। तर अशा पद्धतीने मी माझा 20,000चा नुकसान केला, म्हणजेच आयफोन दिला 50,000चा आणि हा ओप्पो आणला 30,000चा। 256 असं त्याला स्टोरेज आहे। तर अशा पद्धतीने मी माझा 20,000चा नुकसान केला। पर्याय नव्हता, कारण मला तो मोबाईलच वापरता येत नव्हता आणि अजून मी जास्त दिवस थांबली असती ना तर पुढच्या महिन्यामध्ये त्याचे तेवढे पण भेटले नसते। बरं जाऊ द्या, नुकसान झालं, पर्याय नव्हता। आता त्याचे नाविलाज मला हप्ते भरायचे आहेत, तो मोबाईल तर देऊन टाकला। हा मोबाईल एक प्रकारे कॅशमध्ये घेतल्यासारखा झाला, कारण तो मोबाईल दिला, त्या मोबाईलचे 30,000 आले आणि 30,000त हा मोबाईल बसला। आता दुसऱ्या म्हणजे जो आयफोन आहे त्याचे 20,000 एक्स्ट्रा मला भरावेच लागणार आहेत, नाविलाज ते भरावेच लागणार आहेत, कारण नाही भरले तर माझं सिव्हिल खराब होईल, माझंच नावावर काढला होता ना त्याच्यामुळे। तर असू द्या, चला हीच गोष्ट तुम्हाला शेअर करायची होती की न्यू मोबाईल घेतला
पण अशा पद्धतीने माझं नुकसान पण झालेलं आहे. आणि खरंच मी तर म्हणेन, जे लोक साधारण आहे ज्यांना लय हाऊस आहे ना आयफोन घ्यायची, घेऊ नका रे बाबा. कॅमेऱ्याशिवाय त्याचा दुसरा काहीच फायदा नाही. तो वापरायला पण लय जड जातो मोबाईल अजिबात. म्हणजे त्याचे सेटिंग पूर्ण उलटे आहेत. आपला जो अँड्रॉइड मोबाईल असतो ना तो इझिली समजतो, त्या मोबाईलमध्ये सेटिंगच समजत नाहीत, काय कुठं तर काय कुठं. फुल टाईम वेस्ट होतो त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे म्हणलं जाऊ द्या, आता नावीलाज विकला तो मोबाईल, त्याच्या बदल्यात हा घेतला. आता हा घेतला तर हा मला व्यवस्थित वाटत आहे, वापरायला पण इझी जाते. तर असू द्या, चला. गुड न्यूज पण आहे आणि बॅड न्यूज पण आहे. गुड न्यूज अशी की नवीन मोबाईल घेतला, आणि बॅड न्यूज अशी की या नवीन मोबाईलच्या मागं 20,000 रुपये घालवलेत. म्हणजे एक्स्ट्राचे 20,000 रुपये एक्स्ट्रा बसलेत माझ्यावर, असं समजा. तर चला, असो. कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्कीच सांगा. छोटासा व्हिडिओ बनवून टाकत आहे. आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही मस्त राहा, स्वस्त राहा, काळजी घ्या. बाय बाय. भेटू आपण नवीन वर्षात, म्हणजे पुढच्या वर्षी 2025. तर चला, 2024ने खूप काही शिकवलं, आणि या 2024ला खरंच मनापासून, आणि 2025 असं काही वाईट जाणार नाही अशी अपेक्षा करते. भेटू आपण 2025मध्ये. म्हणजे जर झालंच पॉसिबल तर 2-3 दिवसात एखादा व्हिडिओ पडेल. कंटिन्यू व्हिडिओ नाही करत आहे मी. जॉबसाठी पण गेली होती एका ठिकाणी. पेमेंट चांगलं आहे, टायमिंग पण चांगलं आहे, पण हा एक प्रॉब्लेम. प्रत्येक ठिकाणी काही ना काही प्रॉब्लेम राहतो यार. पण असो, ॲडजस्ट करून घेऊ. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चला, हा व्हिडिओ इथंच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. बाय बाय.